तर हे काय, जय शिवराय जय श्रीराम. बऱ्याच दिवसांना आपण ब्लॉग बनवतोय आणि आपली पुराणी गँग बरेच दिवसात पहिला ब्लॉग. अरे तो प्रथमदा नवीन ऍड झाले आपल्या ब्लॉग मध्ये, त्याचं नाव जरा काय शाकाल शाकाल. आपण तर गाईज आपण चाललो रायगडला आणि आपण पहिला ना कट करू ना, नाही कट करून हे सुद्धा आहेत ब्लॉग मध्ये. एकदा आर्यन पनू दिसत ना सर, 3 ला उठल्यावर. अरे थांब ना भाई, असंच पकडू ना. तर आम्ही चाललो आहे रायगडला आणि पूर्ण गावातला ग्रुप आहे, छोटी छोटी मुलं आहेत. सर्व 3 ला उठून 3:30 ला रेडी होती, 4 ला निघणार होतो. पण गेम अशी झाली का बसत नाही आली. आता बस नाही आली तर मग आता निघत कसं आम्ही. झाला असा की आई 3:30 सांगितलं तो दुपारचा की सकाळचा आहे ना माहिती. आमच्या गावचं सुंदर असं मंदिर, हनुमान मंदिर. तर आम्ही चाललोय आता रायगडला आणि रायगड खूप सुंदर असा किल्ला आहे व पूर्ण गावातली सर्व मुलं आम्ही चाललोय. आमचा देवस्थान आहे रायगड. हा तेच. प्लस आम्ही सर्व 3 ला उठून 3:30 ला रेडी होतो. तू उठला का झोपलाच नव्हता? मी झोपलोच नव्हतो. झोपलाच नव्हतं ते मला माहित आहे ना. तर आम्ही सर्व 3:30 ला सर्व रेडी होतो. 4 ला इथे निघण्याची तयारी होती आमची. सर्वांचा प्लॅन होता की 4 ला बस निघाली पाहिजे. पण गेम अशी झाली की 4:30 वाजायला आलेत, 4:30 वाजून गेलेत आणि बस अजून आली नाही. तर मी बाकीचे यांना भेटवतो. भूषण ठाकूरनी खूप आपला इंटरव्ह्यू दिला. थांबा जरा कॅमेरा बद्दल. हा बघा, अरे हातकर बोल गे. हा वैभव, अरे वैभव तू बोल काहीतरी. जयदा आणि आमच्या ग्रुपचे लीडर जयेश म्हात्रे. काय म्हणशील तू? आज आपण चाललोय बऱ्याच दिवस. बस होते त्याच्या डोक्या काम उठल्या. अनुज दुसरा ब्लॉगर, मल्हार, अभिजित याचे सुद्धा तुम्हाला सुंदर सुंदर ब्लॉग आहे. माझा भाऊ पियुष, हो वीर, अनिश, शंकू आहे, जिज्ञेश, मयूर कांबळे, ओम. अरे ओम दिसला. अरे भाई के तिथे गेल्यावर बनव. आता मग इथून एंट्री भाई. आपण जेव्हा पहिला किल्ला चढलेलो तेव्हा मलंगड होता आणि रायगड आहे. फरक समज आपण फरक समज आपण कुठून कुठे पोचलो. आपण भाई तिथे मी पण होतो बघ. आपण कुठून कुठे पोचू आपण नंतर भेटू गाईच. कॅमेरा नाकान मोठा घालून पहिला नंतर विसरला का बोलायचा होता. बोल भाई. आम्ही सर्व चाललोय रायगडला. अरे किती भूषण ठाकूर आणि भूषण एंटरप्राइजेसचे मालक भूषण ठाकूर पण चाललेत रायगडला. बस आली. बस ना गाडी आहे भाई. रायटिंग करतोय. 2 hours later. तर काही 2 तास थांबल्यानंतर आपली बस सुद्धा आली आहे भाऊ. बस आली आहे बघा पोरं. मस्त बघा. तुमच्या आजच्या खोलो बेल का बेल मामा तुम्ही आले. जय भवानी. चला बघा पोरं आलेत, गाड्या सुटल्या. हे ना लाईट बिल देऊ, लाईट लावा. माकोशील भाई. तुझा मत काय होता एवढे? Welcome to the world of Press-On. काहीच नाही सगळं होतं. हे माईकचं कसं आहे? चला गाड्या सुटल्या. गणपती अप्पा भाऊ. चला भाऊ चला येतात. जय भवानी. कोणता कनेक्टरचा?
मागे यावे, डोल्यावर रुमाल ठेवून पटकावला जाईल. जयेश दानी ड्रायव्हर का सोडून हे सगळे पाहिले आपण. अरे उभा राहू. आणि आमचे बस मधले सहकारी जयेश म्हात्रे वाटत यांच्याकडून चणा टीमला आपले चणा वाटप. आणि माणूस बघून तरी चणे द्यावे. 2 hours later. गाईज आता आपण पोचलोय आणि या बघा ब्रदर्स, हा व्ह्यू वरती. आणि आता आपण चढूया ड्रीम प्लेस रायगड. मंडळी सगळी, हे मंडळी बघा जॉर्डन. चला वरती जाऊया. तर गाईज निघालोय आपण, जाऊया पुढे. आता आपण पोचलोय किल्ल्याच्या दरवाजाकडे. दरवाजाकडे नाही, स्टार्टिंगला. आणि मी मला दाखवतो समोर बघा रायगडची सुरुवात. इथून सुरुवात होणार आहे दुसरा ब्लॉगर. आपण पोचलोय आता, दुसऱ्या रस्त्याने आलोय आपण खालून. तर जाऊ आपली पुरं घातली, बघूया पुढे झालेलं आहे. ट्रॅक मजा येणार काय पिऊस, 100% मजा येणार आणि मजा करणार. अरे बघा रायगडची सुंदरता, अजून वर खूप काही आहे, जावा आणि बघू. छत्रपती शिवाजी महाराज के जय, जय शिवाजी. आलोय आपण, हा थोडा वर आलोय. बघूया गाईड पण केलंय आपण, ते काय सांगतो आपण ऐकूया. छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. मुलांना किल्ला बघायचं म्हटलं 3 दिवस लागतात. एवढा मोठा किल्ला आहे. या गडाचा वरचा परिसर 100 एकर आहे आणि खालचा परिसर हा 1200 एकर आहे. आज तुम्ही स्वतःची गाडी पार्किंग केली. रायगडाच्या पायथ्यापासून तर गडाच्या महत्यापर्यंत गडाची हाईट 1375 फूट आणि समुद्रात सपाटीपासून 2851 फूट या रायगड किल्ल्याची हाईट. मूळ नव्हतं रायरीचा डोंगर. हा रायरीचा डोंगर शिवाजी महाराजांच्या आधी चंद्रराव मोरे यांच्या ताब्यात होता. स्वराज्याची पहिली राजधानी राजगड किल्ला आणि कोकणातली रायगड सेकंड राजधानी. रायगड किल्ला घेण्यासाठी राजगडावरून चंद्रराव मोरे यांनी एक पत्र पाठवलं. ह्या पत्रात उल्लेख काय केला? मोरे तुम्ही आमचे आहात, आपण दोघंही मराठी आहोत, आपण दोघंही हे काही मोठं साम्राज्य आहे उभं करूया. मोरे हा गर्विष्ठ होता, एक उर्मट स्वभावाचा होता. राजांना उलट पत्र काय पाठवलं? हे तुम्ही कुठले राजे आणि कधी झालात राजे? या जावळी प्रांताचे खरं राजे आम्ही आहोत. राजाने चंद्रराव मोरे यांच्यासोबत एक विधाते चॅलेंज केलं. संपूर्ण वेढा हा 3 महिने चालू होता. राजाने 150 मौले या जावळी खोऱ्यात आक्रमणासाठी पाठवले आणि तिथे जावळी चंद्राचा भाऊ धाकटा भाऊ हनुमंतराव मोरे प्रतापगडाच्या पायथ्याशी हा मारला गेला आणि शरण थेट रायरीच्या आसरी आला. आणि आपल्या राजाने हा रायगड किल्ला चंद्रराव मोरे यांच्या ताब्यातून 15 मे 1656 ला हा रायरीचा डोंगर महाराजांच्या ताब्यात घेतला. जेव्हा राजे या रायगड किल्ल्याची संपूर्ण पाहणी करण्यासाठी रायगडाच्या पायथ्याशी पोहोचले 6 एप्रिल 1656 ला महाराजांच्या सोबत कोण हो? मोरपंत पेंगले. हो राजा पंताने विचारतात, पंत कोकणातली म्हणत रायरी ही का? पंत काय म्हटले? अहो राजा कोकणातली हीच ती राजधानी
राजाने या गडाकडे पाहिलं, एकच आहे पण दौलताबाद पृथ्वीवरती चकोडकर खरा, पण उंचीने थोडका. दौलताबादच्या दशकीने उंच, 10 पटीने उंच. आई सदैकुणी राज संकुट झाले आणि बोलिले, तख्तास जागा हाच गड खरा करावा. तख्त म्हणजे राजधानी. राजाने फक्त डोंगर घेतला. 15 मे 1656 महाराजांच्या ताब्यात फक्त रायरीचा डोंगर आहे. तेव्हा राजू रायगड किल्ल्याची पाहणी करण्यासाठी 6 एप्रिल 1656 रायगडाच्या पायथ्याशी पोहोचले. महाराजांच्या सोबत कोण? मोरपंत पिंगले. राजा पंतांना विचारतात, पंत कोकणातली म्हणून तर रायरी ही का? पंत काय म्हटले, ओ महाराज हीच ती राजधानी. राजाने गडाकडे पाहिलं आणि गडाने राजाकडे पाहिलं आणि रायरी बघताच महाराजांच्या तोंडातून या रायरी विषय हे उद्गार वाक्य पडले. हे उद्गार वाक्य काय? आई सदैकुणी राज संकुट झाले आणि बोलिले, तख्तास जागा हाच गड खरा करावा. व तख्त म्हणजे ही राजधानी आणि राजधानी राजाने घेतली 15 मे 1656 महाराजांच्या ताब्यात फक्त रायरीचा डोंगर आला. या गडाचा आर्किटेक्ट कोण माहितीये मुलांना? हिरोजी इंदुलकर. आणि याच इंदुलकराने या गडावर 14 वर्षात अशा 350 इमारती बांधल्या, 11 तलाव, 84 टाक्या. किती वर्षात? 14 वर्षात. पण मनात एक शंका पडलीच. काही लोक गडावरती रोपवेच्या साह्याने 5 मिनिटात पोहोचतात आणि काही लोक 2000 पायऱ्या चढून गडावरती जातात. विचार करा, रायगडाच्या पायथ्याजवळून गडावर दगड जाऊ शकतो का? नाही आणू शकत. राजाने त्या काळात एका दगडात हे 2 पक्षी मारले. पाणी अळवा आणि पाणी जिरवा. या रायगडावर खड्डे खोदले, तलाव बांधली आणि त्यातली काही दगड निघाली पूर्णपणे रायगडाच्या परिसराला वापरली. म्हणजे लोकांना पिण्याचं पाणी झालं. रायगडाला दगड झाला. एका दगडात 2 पक्षी मारले. पण याच बांधकामासाठी राजाने काय वापरलं? चुना, शिस, गुळ 3 पदार्थ ह्या बांधकामासाठी वापरलं. गव्हर्नमेंट आता काय वापरतं? सिमेंट आणि रेती. महाराजांच्या काळात 3 पदार्थ, चुना, शिस, गुळ हे 3 पदार्थ महाराजांच्या काळामध्ये बांधकामासाठी वापरलं गेलं. ही गडाची समोरची बाजू, जी लोक रोपवेने येतात ती गडाची मागची बाजू आहे. गडाचा वरचा परिसर 100 एकर. पण रायगडाच्या आजूबाजूला काही तुम्हाला डोंगर दिसतील. ह्या सह्याद्रीच्या पर्वत रांग आहेत. सह्याद्रीची पर्वत रांग रायगडाला जॉईन नाही, कनेक्ट नाहीये. 5 ते 6 तास लागतात किल्ल्याची सभोवती प्रदर्शन घालण्यासाठी आणि 5 ते 6 तासात रायगड किल्ल्याची सभोवती प्रदर्शन होते. पण याच रायगडाचं भाग्य बघा. या गडावरून 8 किल्ल्यांचं दर्शन होतं. राजगड, तोरणा, लिंगाणा, प्रतापगड, मानगड, सोनगड, सांबरगड आणि शौत्रगड आहे. पण त्यासाठी गडावरती क्लायमेट 8 किल्ल्यांचं दर्शन घेता येतं. पण ज्या गेटमधून आपण आतमध्ये जाणार आहात हा नाणे दरवाजा आहे. महाराजांच्या काळात जी पूर्वीच्या काळामध्ये लोक गडावरती जात होती तर हाच मार्ग होता, नाणे दरवाजा होता. गडावर गेल्यानंतर रायगडावरती पोचल्यानंतर आपण गडावरती 22 पॉईंट फिरणार आहे. राणी उसा, राजदरबार, सिंहासन, राजांची समाधी, जगदीश्वर मंदिर, टकमक तोप, पाल्ले किल्ल्याचा परिसर एवढे पॉईंट गडावरती आहेत. आणि पायथ्यापासून किल्ला बघायचं म्हटलं साधारण 3 दिवस लागतात. एवढा मोठा किल्ला आहे. ही गडाची मागची बाजू, ती गडाची समोरची बाजू. गडाचा वरचा परिसर किती मोठा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. हे काय माहितीये? मिश्रण करणे. त्या काळात चुना, शिस आणि चुना, शिसानी मीठ, म्हणजे त्या काळातलं चुना, शिसानी शिसा असतं ते चुना, शिसानी गुळ असतो. त्या काळातलं मिश्रण इथे करण्यासाठी तयार केलेलं. ह्याला आपण हा गाडा आहे, गाडा ह्याला आपण बैल जोडला तर तो फिरू शकतो. हा गाडा आहे. मिश्रण म्हणजे कारण काय? बांधकामासाठी. पण या नाणे दरवाज्यातून आपण आतमध्ये जातोय. पण या नाणे दरवाज्याचं एक निरीक्षण करा. हे निरीक्षण कसं वाटते माहिती तुम्हाला? नागमोडी सारखं दिसते ना. आता बोला ना, असं आहे आतमध्ये. थोडा पण चढलो नाही तर आज दम लागले. कारण बरेच दिवस चढलो नाही वरती. बघा वरती पूर्ण धुका आहे. काय दिसलं तर बघूया.
रायगड राजधानी गाईज यो वय आहे. आपल्याला मजा शॉक करण्यापेक्षा आपले राजगड आपले महाराजांचे किल्ले बघा सडा हीच आपली सर्वात मोठी शिक्षण आहे. आणि पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला जो शिक्षण द्यावा तो भेटत नाही, पण आपल्याला महाराजांचं शिक्षण भेटलं पाहिजे. आणि हे गड त्याचे साक्षी आहेत. कधी पण जीवनात थकल्यासारखं वाटलं तर गडांवर या आणि बघा, समजून जाईल आपण मराठी काय आहोत ते. भेटूया जरा वेळात. गडावला पाणी सुद्धा थोडं चांगलं असं की पिण्यासारखं आहे बघा. गडाच्या ना मी तुला हा रायगड किल्ला उतरली तर आज डोंगरती उतरलेली आहे. जी घटना रायगडावरून घडली तर याच बुरुजावरून घडली. असं हिरकणीचा कडा म्हणजे एक पौर्णिमेचा दिवस म्हणजे गोजागिरीचा दिवस होता. गडावर मोठा कार्यक्रम होता. राजाने काय केलं, रायगडाच्या पायथ्यापासून रायगडावरती दूध मागवलं. त्या काळातल्या हिरकणी दूध घेऊन गडावरती गेल्या. काही हिरकणींनी दूध विक्री केली आणि गडाच्या पायथ्याशी निघून गेल्या. एकच ती हिरकणी गडावरचा कार्यक्रम पाहता पाहता या कार्यक्रमामध्ये हिरकणी ही मग्न झाली. संध्याकाळी 5:30 वाजले. त्या नगारखान्यामध्ये नगारे वाजले. रायगडाचा महादरवाजा आहे हा बंद झाला आणि ती माता 500 पायऱ्या उतरून किल्ल्याचा महादरवाजा इथपर्यंत पोहोचली. आणि ती हिरकणी समोरच्या शिपायाला विनंती काय करत असेल, अरे बाबा रे, माझं 2 महिन्याचं लेकरू त्या घरात रडत आहे, मला घरी जाण्यासाठी सोडा. शिपाई काय म्हणतात, महाराजांची आज्ञा येत नाही तरुण तुला मी गडाच्या पायथ्याशी सोडू शकत नाहीये. खाण्याची झोपण्याची व्यवस्था गडावर धर्मशाला आहे तिथे करू. काहीच बरेच सर्व गाईड केल्याबद्दल आम्हाला म्हणजे चांगलं वाटतं की सर्व काही समजून येतं. भूषणदा तू काय बोलशील गाईड केल्याबद्दल? किल्ला चढताना खूप भारी वाटतंय. तुम्ही काय बोलाल? बोलाल म्हणजे स्वप्न होता तो आज पूर्ण होतोय. रायगडचा 5वा किल्ला रायगड स्वप्न पूर्ण. बस त्यानंतर कोणता किल्ला करण्याचा ट्राय कराल तुम्ही? तुम्ही जिकडे न्याल तिकडे जाऊ आम्ही. पाऊस आला चला गाईस. तिथे किल्ल्यावरून पाणी धबधबा बघा पावसाच्या प्रेशरमुळे. रायगडचं सौंदर्य समोरच्या भिंतीपर्यंत हा काही तुम्हाला मोकळा काही परिसर दिसतो का? हे संपूर्ण राजांचं घर आहे. हाच तो नंदी ज्याच्यावर हल्ला झाला होता आणि बघा कसा अवस्थेमध्ये